आणि नेहमी लोक आज उशिराने येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही भरली आहोत. अहो काय हो बेजारी लो माका या संसारातो बैलगाडा उकडा भात सुका बांगडो बेगड्यात मारलेला ओ नका जाऊ एक तर आधी सासू सोबत भांडून आले औषध खा माझं पण तेच हो तुमका म्हणाल सांगत नका सांगू बरं बरं माझी बाय मी काही काम धंदा करत नाही म्हणून सोड चिठ्ठी देणार आहे. चिठ्ठी किती रोमॅन्टिक शिकलाय तुझ्या कोमेल्या सोड चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र नाही. आमच्या गावात चिठ्ठी लिहितात आणि सोडून जातात बायका म्हणून मी होय मुंबईतील काम धंदा करायला. अहो मग रंग लावून पैसे का मागताय एवढे चांगले धडधाकट आहात तर काम शोधा ना. नाही नाही अहो काय बोलतात तुम्ही हा तर आमचा पारंपरिक दशावताराचा विषय. मी माझ्या गावी करायचो दशावतार हाय बाय बाय रात्रीला दिवस कधी व्हायचं कळायचंच नाही. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बघून हा मसाला करायला जेवण चढायचं आणि हे मी फाटकाच्या हातात फिरणारा दशावतारी कलाकार एका रात्रीसाठी राजा बनायचं. ये बात वाह. अहो असे बघत काय बसलात माझ्यासोबत काम करा ना. काय करायचं मला मी करणं आणि तुम्ही कोणतीचं काम करायचं. चला तर मग त्या राहत मग माझं काय ना. अहो पाठ करून बोलतो आणि ऐकत्या वेळी मनात येईल ते नाही तर मनापासून स्वरचित वाक्य बोलतो तो खरा दशावतारी. अरे बाबा रे वाह. मी तुझा पुत्र असून सुद्धा तुम्हाला गंगेच्या स्वाधीन केलं मान्य आहे. अरे सुद्धा मला पांडवाचा स्थान नाही मान्य आहे. ये बात पण अजून माझ्यावर घ्यायचं होतं एखादा फी माझ्या होणार नाही. तू माझा पुत्र असून सुद्धा मी तुला मातृत्वापासून वंचित ठेवलं याचं मला फार दुःख होतं. आणि आज मी इथे फक्त माता म्हणून नाही तरी काय हचिकेसारखी दान मागायला आलीये. युद्ध जवळ आलाय. या युद्धात माझे 5 पुत्रांचे प्राण हारू नकोस. एवढे दान देशील का रे. हा 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 जी आई आयुष्यभर मला तोंडही टाकायला आली नाही ती आजच्या 5 पुत्रांच्या प्राणाची भीक मागायला आली. तू माझा स्वतःचा पुत्र मानून 5 पुत्र मागितलेस ना. मग आई मातृत्व विसरणं या करण्याला येत नाही. जा आता जा दिले तुला वचन. युद्धाच्या शेवटी तुझी फक्त 5च पुत्र जिवंत राहतील. आता अर्जुन काका तुझं पुत्र गावता या. राम परत या जगन्नाथ 80 रुपयांचं बक्षीस. शंकरांनी रुरगा 500 रुपये. सुनंदा पावकर औषिक खाव 20 असे विचारायला मिळायचं मला. पण काय बोला छान होती. काय तू पेटीचं सूर मृदुंगाचा गुन्हा विचित्र वेगाने वाजणारी चक्की आणि त्या सगळ्यात मी असं वाटायचा की जगातल्या सगळ्यात पुण्यवान माणूस मी. हो मला पण भारी वाटलं. पण मग दशावतारी लोकांची अशी परिस्थिती का. हे म्हणजे असं झालं रात्री राजा यांचं काही डोक्यावर बोजा. पण दादा तुम्ही राहता कुठे. राहतो ना मावशीकडे.
कधी वाटतं कोकणाची गाडी पकडून गावात जाऊ. 6 महिने झाले नाही पकडता ही गाडी. बायको पैसे कमावचं वचन देऊन दिले ना. दादा मग हे घ्या ना. नाही नाही पैशासाठी वॉचमॅन बनायला लागलोय मी. पण मी ठरवलंय लोक आपल्या कलेपर्यंत येत नाहीत ना, तर मग आपण कलेला लोकांपर्यंत पोहोचवायचं. मी येते, माझी ट्रेन आली आहे. आज तो खेळ बघू नक्की यावं. नक्की. पिठाची नाही दिली तरी चालेल, पण एकदा तरी प्रमाण म्हणा. मला काय करतोच रे, काय